गुड आफ्टरनून, मी स्नेहल पाटकर। देश विदेशातल्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आणि पाहणार आहोत काय चाललंय जगाच्या पाठीवर। जाऊयात स्पॅनिशमधील ला पाल्मा बेटावरील ज्वालामुखीचा उद्रेक अजूनही सुरू आहे। 4 आठवडे उलटूनही ज्वालामुखीचा उद्रेक संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। वायव्य आफ्रिकेला या ज्वालामुखीचा फटका बसलाय। 1800हून अधिक इमारतींना याचा फटका बसलाय। ज्वालामुखीच्या उद्रेकावर लक्ष ठेवणाऱ्या शास्त्रज्ञांनी धक्कादायक माहिती दिली आहे। ज्वालामुखीचा उद्रेक अद्यापही कमी होताना दिसत नसल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलंय। लाव्हाच्या नद्या समुद्राच्या दिशेने वाहू लागल्याचंही त्यांनी सांगितलंय। हा उद्रेक केव्हा संपेल हे आम्ही सांगू शकत नाही असंही शास्त्रज्ञ म्हणाले। ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जवळपास 7000 नागरिकांना आपली घरं सोडावी लागली आहेत। चिलीमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला। यावेळी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते। चिलीमधील प्लाझा इटालिया इथं आंदोलक एकवटले होते। आंदोलकांनी जाळपोळ केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं। आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला। यावेळी रस्त्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ब्राझीलमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। कोरोना काळात कुटुंबातील सदस्य गमावलेले पीडित कुटुंब यावेळी रस्त्यावर उतरले होते। ब्राझिलियन काँग्रेस समोर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी ब्राझिलियन काँग्रेस समोर आंदोलनकर्त्यांनी 600 व्हाईट टिश्यू लावण्यात आले होते। हे टिश्यू 6 लाख नागरिकांनी प्राण गमावल्याचं प्रतीक असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। कॅलिफोर्नियामध्ये पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। पात्र विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या आदेशावरून पालक आक्रमक झाले। शेकडो पालक यावेळी रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। ठिकठिकाणी यावेळी आंदोलनं करण्यात आली। एफडीएनं पूर्ण मंजुरी दिल्यानंतर कॅलिफोर्नियानं विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची योजना जाहीर केली होती। पालकांनी फलक हातात घेऊन जोरदार आंदोलन केलं। न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। ऑकलंड शहरात मंगळवारी कोरोनाच्या रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे। पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी ऑकलंडमधील नागरिकांना 2 महिन्यांच्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर देण्यास सांगितलंय। कोरोना नियमांचं उल्लंघन करणारे नागरिक कोरोना संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। दरम्यान तरुणांमध्ये सर्वाधिक कोरोनाची लक्षणं आढळून आल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। मेक्सिकोची राजधानी हळूहळू पूर्वपदावर येते। कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानं निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे। जून महिन्यानंतर पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर दिसू लागलेत। दरम्यान मास्क वापरणं नागरिकांना बंधनकारक करण्यात आलंय। हॉलसह बार आणि क्लब खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। आता 1 वाजेपर्यंत बार, क्लब आणि हॉल खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणं आवश्यक असणार आहे। आउटडोअर इव्हेंट्सवरचे निर्बंधही आता हटवण्यात आलेले आहेत। याआधी 75% उपस्थितांमध्ये आउटडोअर इव्हेंट्सना परवानगी होती। आता क्षमतेचं बंधन हटवण्यात आलंय। महिनाभराच्या उपचारानंतर क्युबनचा कलाकार मिशेल मिराबल पुन्हा एकदा आपल्या कामाला लागलाय। मिशेलनं क्युबाच्या सर्वात मोठ्या हवाई टर्मिनलच्या विश्रामगृहामध्ये भित्तिचित्र तयार केलंय। भव्य सूर्यफूल आणि ध्वज असं सुंदर चित्र मिशेलनं रेखाटलेलं आहे। यामुळे क्युबामधून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या मनात हे सुंदर चित्र राहील अशी भावना मिशेलनं यावेळी व्यक्त केली। गेल्या महिनाभरापासून मिशेल आयसोलेशन वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेत होता। कोरोनामुक्त झाल्यानंतर मिशेल पुन्हा एकदा जोमानं मिशेलनं काम सुरू केलंय। अर्जेंटिनाचे नागरिक वाढत्या महागाई विरोधात आक्रमक झाले आहेत। वाढत्या महागाईबद्दल आणि मूलभूत वस्तूंच्या किमती नियंत्रित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर नागरिकांनी अविश्वास व्यक्त केलाय। सरकार 90 दिवसांसाठी वस्तूंची किंमत गोठवणार आहे। त्याची संख्या सुमारे 1200 ने वाढवण्याचा सरकारचा विचार आहे। राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस प्रशासनाची ही योजना असून नियमित किंमत म्हणून ओळखली जाणार आहे। या योजनेबद्दल व्यावसायिकांसोबतच चर्चा सुरू झाली आहे। कॅलिफोर्नियात समुद्रात तेलाची पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात तेलगळती झाली। हे प्रमाण आधी 1,32,000 गॅलन इतकं असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता, पण हे प्रमाण 25,000 गॅलन किंवा आधीच्या अंदाजापेक्षा 1/5 असेल अशी शक्यता तटरक्षक दलानं व्यक्त केली। तेलाचा तवंग असलेल्या किनारपट्टीच्या भागात कर्मचाऱ्यांनी वाळूचा थर पसरल्याचं सांगितलं।
पाण्याखाली असणाऱ्या तेल पाईपलाईनमधून गळती झाल्यानंतर आता गळतीचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्ते आणि अभिनेत्री जेन फोंडा यांनी रॅली केली आहे. लागुना बीचमधील रॅली दरम्यान ऑफशोर ड्रिलिंग बंद करण्याची मागणी केली आहे. कॅलिफोर्निया सरकारच्या नियंत्रणाखालील क्षेत्रांमध्ये परंतु संघराज्य नियमन केलेल्या पाण्यातही नवीन ड्रिलिंग थांबवण्याची गरज नाही असा प्रश्न नसल्याचं अभिनेत्री जेना फोंडा यांनी म्हटलंय. अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी सुन किम मंगळवारी परराष्ट्र विभागात त्यांच्या दक्षिण कोरिया आणि जपानी समकक्षकांना भेटून उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र आणि आण्विक विकासावर चर्चा करणार आहेत. या त्रिपक्षीय बैठकीत शांतता आणि सुरक्षिततेवर चर्चा करण्यासाठी दक्षिण कोरियाचे विशेश प्रतिनिधी नोह क्यू डुक सहभागी होणार आहेत. तसंच आशियाई आणि महासागर व्यवहारांसाठी जपानी महासंचालक ताकेहिरो आणि फुनाकोशी यांचा समावेश असणार आहे. या आठवड्याच्या शेवटी दक्षिण कोरियाच्या समकक्षांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. रशिया आणि अमेरिकेच्या युद्धनौकांमधील घटनेनंतर रशिया आणि चीननं जपानच्या समुद्रात नौदल कवायती सुरू ठेवल्या. रशियन समुद्री सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन जहाजं एकमेकांपासून फक्त 60 मीटर दूर होती आणि वेगानं निघून गेली तेव्हा अमेरिकेच्या युद्धनौकेनं मार्ग बदलला. रशिया आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध शीतयुद्धानंतर फारसे चांगले नसल्यानं अमेरिका आणि त्यांच्या सहयोगींना रशियाच्या समुद्रात मोहिमांवर येण्यापासून रोखण्यासाठी मॉस्कोचे प्रयत्न सुरू असतात. 31 ऑक्टोबरपासून ग्लासगो इथे होणाऱ्या COP26 शिखर परिषद सुरू होतीये. याआधी अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल गोर म्हणाले की 2030 पर्यंत आपल्या हरितगृह वायूंचं उत्सर्जन 68% कमी करण्याची यूकेची वचनबद्धता जगातील सर्वात मोठी आहे आणि जर याचा पाठपुरावा केला तर ते खूप प्रभावी होईल. यूकेच्या राणी एलिझाबेथ यांना चीड येणं योग्य आहे जेव्हा सर्व राजकीय नेते हवामान बदलाच्या बाबतीत फक्त बोलतात आणि कृती मात्र करत नाहीत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी कमलिप्स ब्रिटिश कोलंबिया येथील एका स्वदेशी समुदायाला भेट दिली. ज्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी निवासी शाळेच्या ठिकाणी सुमारे 200 कबरी सापडल्या होत्या. कॅनडाच्या पहिल्या राष्ट्रीय सत्य आणि सलोख्याच्या दिवशी या स्मरणार्थ महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला होता. तेव्हा 30 सप्टेंबर रोजी तिथं भेट न दिल्याबद्दल ट्रुडो यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. लेबननच्या हिजबुल्लाच्या नेत्यानं सोमवारी प्रथमच जाहीर केलं की त्यांच्या शक्तिशाली अतिरेकी गटाकडे 1 लाख प्रशिक्षित लढाऊ सैनिक आहेत. हसन नसरल्लाह यांनी गुरुवारी बेरूतच्या रस्त्यांवर बंदुकीच्या गोळीबारात 7 जण ठार झाल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला. गेल्या वर्षी शहरात झालेल्या मोठ्या स्फोटाच्या प्रदीर्घ तपासावरून हा संघर्ष उफाळून आला. मोठ्या प्रमाणावर गुप्त अतिरेकी गटांची संख्या पडताळणं कठीण आहे, पण हे खरं असल्यास त्यांची संख्या लेबनॉनच्या सशस्त्र दलांपेक्षा जास्त असेल असंही ते म्हणाले. गुरुवारी बेरूतच्या रस्त्यांवर स्वयंचलित रायफल्स आणि रॉकेट चलित ग्रेनेडसह अनेक तास संघर्ष सुरू होता. इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांचा जन्म सोहळा येमेनींनी सोमवारी सना इथं हुती आयोजित मोठ्या प्रमाणात साजरा केला. हजारो लोकांच्या जमावानं मावळीद अल नबीसाठी हिरवे झेंडे आणि पांढरे झेंडे फडकावले. सुरक्षेचा उपाय म्हणून सैनिकांनी बंदोबस्त ठेवला होता. 2014 मध्ये सुरू झालेल्या देशाच्या गृहयुद्धादरम्यान हा उत्सव आयोजित करण्यात आला, जेव्हा हुतींनी राजधानी सना आणि देशाच्या उत्तरेकडील बहुतेक भाग ताब्यात घेतला होता. माजी राज्य सचिव कॉलिन पॉवेल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सोमवारी अमेरिकन सिनेटमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती. उपस्थितांनी पॉवेल यांच्या आठवणींना उजाळा दिला. एक तरुण अधिकारी म्हणून जनरल पॉवेल यांनी आघाडीवर राहून उत्कृष्ट सेवा दिली. 4 राष्ट्रपतींना आमच्या राष्ट्राचं जागतिक मंचावर प्रतिनिधित्व करण्यासाठी संरक्षण करण्यास मदत केली असं उपस्थितांनी त्यांचं कौतुक केलं. इलिनॉयचे डेमोक्रॅटिक सेंट डिक डर्बिन म्हणाले, त्यांनी अनेक अडथळे पार करत या महान राष्ट्रातील काही महत्त्वाच्या पदव्या धारण केल्या. या घटनेच्या निमित्तानं डर्बिन यांनी सर्व पात्र अमेरिकन नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं. सीमाभंग करणारा लष्करी नेता कॉलिन पॉवेल यांचं सोमवारी कोरोनामुळे निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. पॉवेल यांनी कोरोनाची लस घेतल्याची माहिती पॉवेल यांच्या कुटुंबियांनी दिली. कॉलिन पॉवेल हे नागरिकांसाठी आदर्श व्यक्ती होता अशी भावना द कॉलिन पॉवेल शाळेचे डीन अँड्रू रिच यांनी व्यक्त केली आहे. सर्व काही शक्य असल्याचा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. पॉवेल हे 35 वर्ष लष्करात कार्यरत होते.
पंतप्रधानांसह यूकेच्या खासदारांनी सर डेव्हिड एम्सना आदरांजली वाहण्यासाठी चर्चमध्ये हजेरी लावली होती। यावेळी सर डेव्हिड एम्स यांच्याविषयी भावना व्यक्त करण्यात आल्या। सर डेव्हिड हे सर्वश्रेष्ठ असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। तसंच सर डेव्हिड यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांचं प्रेम आणि आदर मिळवला अशीही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली होती। या बातम्यांसह जगाच्या पाठीवर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आकडा अद्यापही फक्त 47 आहे। तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी शनिवारी बंदराच्या शहर काओशुंगमधील एका रनडाऊन इमारतीला लागलेल्या आगीमध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी एका शवागारालाही भेट दिली। त्साई यांनी एका रुग्णालयाला सुद्धा भेट दिली आणि इथे काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत त्यांची चौकशी केली। आगीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणाऱ्या आणि ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्साई इंग वेन यांनी दिले आहेत। मेक्सिकोमध्ये जवळपास 1 लाख लोक बेपत्ता असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं। एका वर्षानंतर राष्ट्रीय शोध आयोगाची मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या लोकांची नोंद ही 20% वाढली आहे। संपूर्ण मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी 6व्या राष्ट्रीय शोध ब्रिगेडला बोलवावं लागलंय। ट्वेंकालिन हार्नाडेज गेल्या 7 वर्षापासून आपल्या मुलीचा शोध घेत आहेत। एक दिवस दुपारी ती तिच्या प्रियकरासोबत राजधानीच्या कुरेनवाका या भागात बाहेर पडली होती। नंतर ती गायब झाली, जी अद्याप सापडलेली नाही। देशात हजारो नागरिक अशाच पद्धतीनं गायब झालेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कथा आहेत। बोईंग कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांना कोविडच्या विरोधात लसीकरण करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकलं जाईल। सिएटल टाइम्सनं या संदर्भातला अहवाल दिला आहे की एरोस्पेस जायंट्समधील कामगारांना लस घेण्यासाठी अंतिम मुदत 8 डिसेंबर देण्यात आले। या नियमांचं पालन करणं ही रोजगाराची अट आहे असंही या वृत्तपत्रात नमूद करण्यात आलं। जे कर्मचारी आवश्यक ती पूर्तता करणार नाहीत म्हणजे लस घेणार नाहीत त्यांना कंपनीतून काढून टाकलं जाईल। संयुक्त राष्ट्रांचा उपक्रम असलेल्या कोवॅक्स मोहिमेसाठी रशिया स्पुटनिक व्ही लसीचे 3 कोटी डोस देणार आहे। रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ किरिल तिमिद्री यांनी ही माहिती दिली। जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी आणि लस उत्पादनातल्या समस्या हे दोन्ही प्रश्न जागतिक स्तरावर सर्वच कंपन्यांना भेडसावत आहेत। रशियाच्या लसीला मंजुरी देण्यावरून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि WHO यांच्यातही मतभेद झाले। तसंच लसीचा आपत्कालीन परिस्थितीतला वापर करावी की नाही या संदर्भातली मंजुरी सुद्धा अद्याप मिळालेली नाही, तरी सुद्धा काही देशात ही लस दिली जाते। जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा बूस्टर डोस देण्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंथन सुरू आहे। अमेरिकेतली ही बातमी आहे। इतर लस उत्पादन कंपन्या प्राथमिक लसीकरणानंतर 6 महिन्यांनी बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहेत, तर हा कालावधी लसीकरणानंतर 2 ते 6 महिन्यांच्या आतलाच असावा असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला वाटतं। डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्यानं तसंच कंपनीकडे उपलब्ध डेटा पुरेसा नसल्यानं बूस्टर डोस नेमका कधी द्यावा याबद्दल निर्णय प्रक्रियेला वेळ लागतोय आणि विविध कंपन्यांमध्ये मतभेद आहेत। नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता न्यूझीलंडमध्ये एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। या वॅक्सोथॉनमध्ये संगीतकार, खेळाडू, सेलिब्रिटी सुद्धा सहभागी झाले होते। सलग 8 तास सुरू असलेल्या कार्यक्रमाचं टीव्हीवर सुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात आलं। वेलिंग्टनमधल्या मेडिकल सेंटरला पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी भेट दिली। सुरुवातीला दिवसासाठी 1 लाख डोस देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण पहिलं लक्ष्य पूर्ण केल्यानंतर आता हे लक्ष्य 1.5 लाख डोसपर्यंत वाढवण्यात आलंय। माओरी भागामध्ये 25,000 डोस पुरवण्याचं लक्ष्य आहे। अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 4,48,00,000 पार पोहोचले, तर
कोरोना बळींचा आकडा 7,23,747 पर्यंत गेला आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली. कोरोना संकटामुळे हॉस्पिटलमधला रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती अमेरिकन रेड क्रॉस संस्थेनं दिली. ऑगस्टपासून रक्तदात्यांचं प्रमाण हे 10% घटलंय. गेल्या काही वर्षातली ही निच्चांकी पातळी आहे. रशियामधली दररोजची कोरोना रुग्णांची संख्या ही वाढली आहे. तसंच बळींच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासात 33,208 नवीन संक्रमितांची नोंद झाली तर 1,002 कोरोना मृतांचा आकडा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून संक्रमित आणि बळींची संख्या वेगानं वाढते. कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, यामुळे निर्बंध लागू करायला प्रशासन तयार नाही. ब्रिटनमध्ये खासदार डेव्हिड अमेस यांची शुक्रवारी चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. लिऑन सी भागातल्या मेथॉडिस्ट चर्चच्या बाहेर हा सगळा प्रकार घडला. इस्लामिक दहशतवादी गटाकडून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. डेव्हिड यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. वी विल मिस यू असा संदेश तिथे लिहिण्यात आला होता. तसंच फुलंसुद्धा अर्पण करण्यात आली. 25 वर्षांच्या एका संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. अमेस यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि विरोधी पक्षनेते केअर स्टार्मर यांनी भेट दिली. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल, सभागृह नेते लिंडसे हॉईल यांनी सुद्धा अमेस यांना श्रद्धांजली वाहिली. लंडनपासून 62 किलोमीटर अंतरावरच्या लिऑन सी भागात चर्चच्या बाहेर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कंधारमध्ये इमाम बर्ग मशिदीमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 63 पर्यंत पोहोचला आहे. शिया समुदायाकडून या सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काही जखमी नागरिकांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून देण्यात आलेला मृतांचा अधिकृत आकडा अद्यापही फक्त 47 आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी शनिवारी बंदराच्या शहर काओशुंगमधील एका रनडाऊन इमारतीला लागलेल्या आगीमध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी एका शवागारालाही भेट दिली. त्साई यांनी एका रुग्णालयाला सुद्धा भेट दिली आणि इथे काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत त्यांची चौकशी केली. आगीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणाऱ्या आणि ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्साई इंग वेन यांनी दिले आहेत. मेक्सिकोमध्ये जवळपास 1 लाख लोक बेपत्ता असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. एका वर्षानंतर राष्ट्रीय शोध आयोगाची मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या लोकांची नोंद ही 20% वाढली आहे. संपूर्ण मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी 6व्या राष्ट्रीय शोध ब्रिगेडला बोलवावं लागलंय. फेंकालिन हार्नाडेज गेल्या 7 वर्षापासून आपल्या मुलीचा शोध घेत आहेत. एक दिवस दुपारी ती तिच्या प्रियकरासोबत राजधानीच्या ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूयात थोडक्यात. जाऊयात स्कॉटहोममध्ये. हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग शनिवारी स्कॉटहोम इथं क्लायमेट लाईव्ह मैफिलीला उपस्थित होत्या. शेकडो लोक लाईव्ह संगीताचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अनेक वक्त्यांना ऐकण्यासाठी गर्दी झाली होती. हवामान बदलावर आता कार्य करण्याची गरज आहे असंही त्यांनी आवाहन केलं. हा कार्यक्रम थनबर्गच्या फ्रायडेज फॉर फ्युचर या चळवळीनं लाईव्ह ग्रीन आणि क्लायमेट लाईव्ह यांच्याबरोबर आयोजित केला होता. 2018 साली हॅलोवीन हा सिनेमा प्रचंड हिट झाला होता, ज्यानं पदार्पणातच $76.2 दशलक्ष पर्यंत कमाई केली आणि 10 दशलक्ष बजेटच्या तुलनेत $256 दशलक्ष पर्यंत झेप घेतली. आता त्याचा पुढचा पार्ट डेव्हिड गॉर्डन ग्रीन दिग्दर्शित हॅलोवीन किल्स हा पुढचा पार्ट आलाय. मात्र तो यावेळी घरी पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. पाहूयात आता हा चित्रपट किती डॉलर्सची कमाई करतो.
ॲपलनं आपल्या नव्या मॅकबुक प्रोवरून पडदा हटवला. ॲपलनं एका शानदार कार्यक्रमात M1 प्रो आणि M1 मॅक्स चिप लॉन्च केल्यात. मॅकबुक प्रो लॅपटॉपला नव्या जनरेशनचं लॉन्च केलंय, तर मॅकबुक प्रोला नॉचसोबत लॉन्च करण्यात आलाय. हा 14 इंच आणि 16 इंच अशा 2 व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. मॅकबुक प्रो आणि M1 प्रो बाबत ॲपलनं दावा केला आहे की याची बॅटरी उत्तम आहे. 14 इंच मॅकबुक प्रो 17 तासापर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकतो, तसंच 16 इंच 21 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकतो. मॅकबुकला अर्ध्या तासात 50% चार्ज केलं जाऊ शकतं, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com वर आणि पहा फक्त News18 लोकमत. नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता न्यूझीलंडमध्ये एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या वॅक्सोथॉनमध्ये संगीतकार, खेळाडू, सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले होते. सलग 8 तास सुरू असलेल्या कार्यक्रमाचं टीव्हीवर सुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात आलं. वेलिंग्टनमधल्या मेडिकल सेंटरला पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी भेट दिली. सुरुवातीला दिवसासाठी 1 लाख डोस देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण पहिलं लक्ष्य पूर्ण केल्यानंतर आता हे लक्ष्य 1.5 लाख डोसपर्यंत वाढवण्यात आलंय. माओरी भागामध्ये 25,000 डोस पुरवण्याचं लक्ष्य आहे. अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 4,48,00,000च्या पार पोहोचले, तर कोरोना बळींचा आकडा 7,23,747 पर्यंत गेलाय. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली. कोरोना संकटामुळे हॉस्पिटलमधला रक्ताचा साठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती अमेरिकन रेड क्रॉस संस्थेनं दिली. ऑगस्टपासून रक्तदात्यांचं प्रमाण हे 10% घटलंय. गेल्या काही वर्षातली ही निच्चांकी पातळी आहे. रशियामधली दररोजची कोरोना रुग्णांची संख्या ही वाढली आहे, तसंच बळींच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासात 33,208 नवीन संक्रमितांची नोंद झाली, तर 1,002 कोरोना मृतांचा आकडा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून संक्रमित आणि बळींची संख्या वेगानं वाढते. कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, यामुळे निर्बंध लागू करायला प्रशासन तयार नाही. ब्रिटनमध्ये खासदार डेव्हिड अमेस यांची शुक्रवारी चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. लिऑन सी भागातल्या मेथॉडिस्ट चर्चच्या बाहेर हा सगळा प्रकार घडला. इस्लामिक दहशतवादी गटाकडून हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. डेव्हिड यांना शनिवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. वी विल मिस यू असा संदेश तिथे लिहिण्यात आला होता. तसंच फुलंसुद्धा अर्पण करण्यात आली. 25 वर्षांच्या एका संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक चाकू जप्त करण्यात आला आहे. अमेस यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि विरोधी पक्षनेते केअर स्टार्मर यांनी भेट दिली. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल, सभागृह नेते लिंडसे हॉईल यांनी सुद्धा अमेस यांना श्रद्धांजली वाहिली. लंडनपासून 62 किलोमीटर अंतरावरच्या लिऑन सी भागात चर्चच्या बाहेर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कंधारमध्ये इमाम बर्ग मशिदीमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांचा आकडा आता 63 पर्यंत पोहोचला आहे. शिया समुदायाकडून या सगळ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काही जखमी नागरिकांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सरकारकडून देण्यात आलेला मृतांचा अधिकृत आकडा अद्यापही फक्त 47 आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांनी शनिवारी बंदराच्या शहर काओशुंगमधील एका रनडाऊन इमारतीला लागलेल्या आगीमध्ये मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी एका शवागारालाही भेट दिली. त्साई यांनी एका रुग्णालयाला सुद्धा भेट दिली आणि इथे काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत त्यांची चौकशी केली. आगीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणाऱ्या आणि ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्साई इंग वेन यांनी दिले आहेत. मेक्सिकोमध्ये जवळपास 1 लाख लोक बेपत्ता असल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. एका वर्षानंतर राष्ट्रीय शोध आयोगाची मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या लोकांची नोंद ही 20% वाढली आहे.
संपूर्ण मेक्सिकोमध्ये गायब झालेल्या व्यक्तींच्या शोधासाठी 6व्या राष्ट्रीय शोध ब्रिगेडला बोलवावं लागलंय. ट्वेंकालिन हार्नाडेज गेल्या 7 वर्षापासून आपल्या मुलीचा शोध घेत आहेत. एक दिवस दुपारी ती तिच्या प्रियकरासोबत राजधानीच्या कुरेनवाका या भागात बाहेर पडली होती. नंतर ती गायब झाली, जी अद्याप सापडलेली नाही. देशात हजारो नागरिक अशाच पद्धतीनं गायब झालेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कथा आहेत. बोईंग कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांना कोविडच्या विरोधात लसीकरण करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकलं जाईल. सिएटल टाइम्सनं या संदर्भातला अहवाल दिला आहे की एरोस्पेस जायंट्समधील कामगारांना लस घेण्यासाठी अंतिम मुदत 8 डिसेंबर देण्यात आले. या नियमांचं पालन करणं ही रोजगाराची अट आहे, असंही या वृत्तपत्रात नमूद करण्यात आलं. जे कर्मचारी आवश्यक ती पूर्तता करणार नाहीत, म्हणजे लस घेणार नाहीत, त्यांना कंपनीतून काढून टाकलं जाईल. संयुक्त राष्ट्रांचा उपक्रम असलेल्या कोवॅक्स मोहिमेसाठी रशिया स्पुटनिक व्ही लसीचे 3 कोटी डोस देणार आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ किरिल तिमिद्री यांनी ही माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी आणि लस उत्पादनातल्या समस्या हे दोन्ही प्रश्न जागतिक स्तरावर सर्वच कंपन्यांना भेडसावत आहेत. रशियाच्या लसीला मंजुरी देण्यावरून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि WHO यांच्यातही मतभेद झाले. तसंच लसीचा आपत्कालीन परिस्थितीतला वापर करावी की नाही या संदर्भातली मंजुरीसुद्धा अद्याप मिळालेली नाही. तरीसुद्धा काही देशात ही लस दिली जाते. जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा बूस्टर डोस देण्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाकडून मंथन सुरू आहे. अमेरिकेतली ही बातमी आहे. इतर लस उत्पादन कंपन्या प्राथमिक लसीकरणानंतर 6 महिन्यांनी बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहेत. तर हा कालावधी लसीकरणानंतर 2 ते 6 महिन्यांच्या आतलाच असावा असं जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला वाटतं. डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्यानं तसंच कंपनीकडे उपलब्ध डेटा पुरेसा नसल्यानं बूस्टर डोस नेमका कधी द्यावा याबद्दल निर्णय प्रक्रियेला वेळ लागतोय आणि विविध कंपन्यांमध्ये मतभेद आहेत. नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जनजागृती निर्माण करण्याकरता न्यूझीलंडमध्ये एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या वॅक्सथॉनमध्ये संगीतकार, खेळाडू, सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले होते. सलग 8 तास सुरू असलेल्या कार्यक्रमाचं टीव्हीवर सुद्धा थेट प्रक्षेपण करण्यात आलं. वेलिंग्टनमधल्या मेडिकल सेंटरला पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी भेट दिली. सुरुवातीला दिवसासाठी 1 लाख डोस देण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण पहिलं लक्ष्य पूर्ण केल्यानंतर आता हे लक्ष्य 1.5 लाख डोसपर्यंत वाढवण्यात आलंय.